नमस्कार फ्रेंड, मी आहे दीपाली. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज तुमच्याकडे मस्त अशी छान अशी रेसिपी सगळ्यांच्या आवडीची घेऊन आलेली आहे. खास करून जे गावाकडे राहतात त्यांनाच माहिती आहे ही रेसिपी. आणि तुम्हाला थंबनेलवरून कळलंच असेल ही रेसिपी कोणची आहे म्हणून. अजून ती अवेलेबल पण नाही आहे. रात्रीच घेऊन आलेली आहे माझे मिस्टर. आणि आमच्या घरामध्ये खूप सर्वांना आवडते. आणि याच्या अगोदर पण मी चॅनलवरती टाकलेली आहे, पण परत वेगळ्या पद्धतीने आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. आणि रेसिपीमध्ये कंटिन्यू राहा, अजिबात स्किप न करता पूर्ण रेसिपी बघायची आहे. चला मग आपण वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. आणि रेसिपी आवडली तर एक लाईक करायला अजिबात विसरायचं नाही. चला वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. आणि स्टेप बाय स्टेप मी सगळी तुम्हाला रेसिपी सांगणार आहे, कशी बनवायची आहे. आणि आणि त्याची चव खूप छान लागते. नक्की एकदा तुम्ही ट्राय करा. आता जे सिटीमध्ये राहतात त्यांना मार्केटमध्ये अवेलेबल आहेत, नक्की एकदा घेऊन या. आणि खरंच ते आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. त्यासाठी म्हटलं चला आज तुमच्याबरोबर शेअर करूया. रात्रीच बनवायची होती, पण रात्री काही झालं नाही माझ्याच्याने. आता मी सकाळीच बनवायला घेतलेली आहे मॉर्निंगमध्ये. आज मुलाला सुट्टी आहे, तर चला वेळ न घालवता आपण आपल्या रेसिपीकडे वळूया आणि रेसिपीला स्टार्ट करूया. आता एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊया रेसिपी बघा, कारण की रात्री आणलेलं पिशवीमध्ये तसंच होतं. आणि आता हे ना आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. बघितली नाही काय ही रेसिपी, तर आता व्यवस्थित म्हणजे कचरा वगैरे असतो ना, त्याला व्यवस्थित आपल्याला धुवून घ्यायचं आहे. नंतर आपण हे करूया, पाणी टाकून धुवून घेऊया. आणि याचे कापून घ्यायचे. आता आपल्याला कचरा बिचरा असतो, व्यवस्थित आपल्याला धुवून घ्यायचे. खरंच तुम्ही एकदा ही ट्राय करून बघा रेसिपी, की कशी वाटते म्हणून मला कमेंट करून सांगा. आणि कोणा खाल्लेली आहे रेसिपी ती पण कमेंट करा. अजिबात कमेंट करायला विसरायचं नाही आहे. आता व्यवस्थित धुवून घ्यायचे. 2 मिनटं मी पाण्यातच ठेवते, नंतर मग व्यवस्थित 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे. आता आपल्याला समोरची प्रोसेस करायची आहे. आपल्याला कशी रेसिपी बनवायची आहे, म्हणजे तुम्ही कशी बनवता ती पण मला नक्की सांगा कमेंट करून. आणि माझी पद्धत आवडली का ती पण सांगा कमेंट करून. आणि ह्या पद्धतीने नक्की तुम्ही ट्राय करायचं आहे. आणि कशी लागते ती पण सांगायची आहे. फक्त थोडा वेळ लागतो, पण खायला खूप चवदार लागते. त्यासाठी मी सांगायला लागले की तुम्ही एकदा नक्की ह्या प्रकारे ट्राय करा. कारण की आमच्या गावाकडे भरपूर प्रमाणामध्ये शेतामध्ये असतं हे. तर आत्ता पाऊस यावर्षी लेटच पडलेला आहे, सर्वांना माहीतच आहे, सांगायची काही गरजच नाही आहे. पण ह्या टायमामध्ये येतात, एका महिन्याने 1-1.5 महिन्याने येतात हे. पण आता इकडे भेटले तर मग आणले. म्हटलं चला तुमच्या सोबत ही रेसिपी आपण शेअर करूया, की कशी बनवते म्हणून, काय बनवते म्हणून. ज्या ताईला बनवता येत नाही त्यांनी नक्की ट्राय करा अशा पद्धतीने बनवायची. खूप छान लागते, खायला पण खूप चवदार आहे. आणि हे शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. याच्यामध्ये प्रोटीन भरपूर प्रमाणामध्ये आहे. चला मग आता वेळ न घालवता, तुम्हाला माहीतच आहे मला जेवढी माहिती आहे तेवढी मी तुमच्याबरोबर शेअर करते. आणि व्यवस्थित आता हे कचरा वगैरे लागलेला असतं ना, हे काटे नसतात बरं का, हे अजिबात काढायची नाही आहे काटे. कारण की हे काहीतरी नॉर्मल असं टोचल्यासारखं होतं हाताला. हे असंच ठेवायचं, फक्त कापून घ्यायचं. फक्त व्यवस्थित याला कचरा वगैरे हे लागलेला आहे ना, तर व्यवस्थित आपल्याला धुवून घ्यायचे बस, बाकी काही नाही. आणि वरचे काटे वगैरे साळायची काही गरजच नाही आहे. कारण की मागच्या वेळेस मी टाकलेलं शॉर्टमध्ये तुम्हाला कमेंट आली होती. तर हे काटे आहे ना, हे अजिबात आपल्याला साळून घ्यायचे नाही. कोणी काढून टाकते. फक्त हे असं कचरा वगैरे लागलं आहे ना, तर हे काढून घ्यायचे बस, बाकी काहीच नाही आहे. याचे काटे वगैरे नसतात, ते लगेच ते शिजून जातात व्यवस्थित. काहीतरी नॉर्मल आहे, काटे नाही आहे ते. कोणी साळते, ते साळायची गरज नाही आहे. फक्त नुसतं व्यवस्थित धुवून घ्यायचं. आणि कसं कापायचं ते पण समोर तुम्हाला सांगणारच आहे मी. चला मग आपण काय करूया, ह्याच्यासोबत कशी बनवायची समोर मी तुम्हाला एक टोप घेते. आता ना मी गॅसवरती हे ठेवलेलं आहे, टोप ठेवलेला आहे. आता त्याच्यामध्ये आपण पाणी ॲड करूया. गॅस ऑन केला आहे मी, एक तांब्याभर पाणी टाकलेलं आहे. आता पाणी गरम होऊ देऊ आपण. पाणी गरम होऊ देऊ, थोडं नॉर्मल, जास्त नाही आहे. आणि त्याच्यामध्ये आपल्याला डाळ ॲड करायची आहे, तुरीची डाळ. तुरी डाळ स्वच्छ साफ करून घ्यायची. आणि मार्केटची जर असेल तर धुवून टाका, कारण की त्याला पावडर लागलेली असते. आता मी माझ्या घरची बनवलेली आहे. भरपूर व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे की आमचं घरचं असतं म्हणून, काही विकत घ्यायची गरज नाही आहे. तर मी धूत नाही आहे डाळ, कारण की घरी बनवलेली आहे.
आणि दुकानातली असली तर दुसरी कोणची डाळ आणली दुकानातून तर मी धुवून टाकते. पावडर असते त्याच्यामुळं मी सांगते तुम्हाला तर माहीतच आहे, पण तरी पण माझं काम आहे सांगायचं, तरी पण सांगते. आता नॉर्मल पाणी गरम झालेलं आहे. थोडीच डाळ घेतली आहे बघा, त्याच्यामध्ये आपण टाकून देऊया. जास्त डाळ घ्यायची नाही आहे, थोडीच घ्यायची ना, जास्त शिजवायची सुद्धा नाही आहे, नॉर्मलच शिजवायची. म्हणजे नुसती नरम झाली की गॅस समोर सांगणारच आहे कशा पद्धतीने बनवणार आहे म्हणून. मस्त डाळ आपल्याला शिजून घ्यायची, तोपर्यंत शिजते. आणि कुकरला लावायची नाही. तुम्हाला जर कुकरला लावायची असेल तर कुकरला लावू शकता, कारण की कुकरला जास्तच शिजल्या जाईल. तर त्याच्यामुळं शक्यतो टोपामध्येच टाकायचं. कुकरला जर टाकायची असेल तर मग तुम्हाला सगळं सोबतच टाकावं लागेल, कारण की कंटुले पण सोबतच टाकावं लागेल. आणि कंटुले जास्त शिजन तर मग जास्त शिजले ना तर गाळगाळ झाले छान नाही लागणार, त्याच्यामुळे शक्यतो टोपातच टाका. आणि जर कुकरमध्ये जर टाकायचं असेल तर आधी एक शिट्टी करून घ्यायची तुम्हाला याची डाळीची, आणि नंतर मग तुम्ही कट करून टाकू शकता. पण तरी पण मग व्यवस्थित होणार नाही. तुम्हाला जर जमत असेल तर कुकरमध्ये पण टाकू शकता, पण मी शक्यतो टोपातच टाकते. थोडा वेळ लागतो, पण आपण बार बार बघतो. जास्त शिजल्याच्या नंतर त्याची चव व्यवस्थित लागत नाही आहे, त्याच्यासाठी सांगते. चला मग आपण हे नाही कंटुले व्यवस्थित धुवून घेऊया. आता आहे ना 2 मिनटं ठेवलेलं मी असं, तोपर्यंत कंटुले पण स्वच्छ धुवून घेतलेत. आता मस्त डाळ शिजू द्यायची आपली व्यवस्थित, मीडियम गॅस करायचा. डाळ शिजते तोपर्यंत आपण आपले कंटुले कट करूया. चला मग कंटुल्या कडवळूया, कारण की कंटुले चांगले 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले. मार्केटमध्ये असते, तुम्हाला माहीतच असते, सांगायची काही गरज नाही. व्यवस्थित असले की आपण आपलं व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचं, नंतरच बनवायला घ्यायचं. व्यवस्थित धुतल्याच्या नंतरच बनवायला घेतले. 2-3 पाण्याने व्यवस्थित धुवून घेतले नळाखाली, कारण की त्याला काटे वगैरे असतात ना, त्याच्यामध्ये घाण वगैरे म्हणजे घाण काय नसते, फक्त त्याचंच काहीतरी कचऱ्यासारखं होतं. तेच व्यवस्थित धुवून घेतलं नळाच्या प्रेशरनं, लगेच निघून गेलं, जास्त वेळ नाही लागला. तर तेच धुवून घेतलं व्यवस्थित. चला मग आपली डाळ पण शिजते तोपर्यंत आपण कंटुले व्यवस्थित कट करूया. आणि कसे कट करायचे चला ते पण सांगते तुम्हाला. माझ्या रेसिपी कसे वाटतात ते पण कमेंट करून सांगायचं आहे. मस्त छान छान कमेंट करायचे आहे सर्वांनी. आता कंटुले व्यवस्थित धुवून घेतलेले, आता आपल्याला कापून घ्यायचे आहे. तुम्हाला सांगते मी कसे कट करायचे. तर हे बघा, काही काही राहिलेलंच आहे कचरा वगैरे, बाकी काहीच नाही आहे. जाड जर असलं ना, पिकलेलं जर असलं ना, त्याची बी आहे ना आपल्याला काढून घ्यायची. बघा असं कट करून घ्यायचे. समजलं? फक्त हे पुढचं टोक आहे ना तेच काढून घ्यायचे. पुढचं टोक काढून घेतलं की हे बघा, काही काही मस्त छान छान कवळे आहे, काही काही आहे ना निब्बर जर असले ना, हे बघा जवळून धावते, असे कट करायचे. जास्त बारीक पण करायचे नाही, फुलके बारीक, आणि असेच साईज करायची, कारण की बारीक केल्यावर मग जास्त छान वाटत नाही, त्याच्यामुळं. म्हणजे एका कंटुले मोठा असलं की जर छोटे करायचे. हे बघा अशी साईजचे कापून घेऊ आता बंदे. फक्त त्याचा देठ काढायचं आहे आपल्याला. देठ काढून आता मी चॉपिंग बोर्डवर दावला असतं, पण चॉपिंग बोर्ड माझ्याकडे खराब झालेलं आहे तर मी टाकून दिलेलं आहे, ते यूज करत नाही मी. जे मोठं आहे ना ते थोडं जर हे बघा अशी साईज कापून घ्यायची, सर्व आपण कापून घ्यायची. आणि थोडं समजा जर पिवळं लालसर जर असले, त्याच्या ब्या जाड असल्या, तर मग ते आपल्याला घ्यायच्या नाही आहे, काढून टाकायच्या. म्हणजे खाताना त्या चवदार पण लागत नाही आहे. त्याच्या ब्या काढायच्या नाही अजिबात, आणि काटे पण नाही काढायचे सर्वात प्रथम. हे बघा तसेच टाकून द्यायचे. आणि कोणा खाल्ली ही रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा, कोणाकोणाला आवडते. तर आमच्या घरात तर खूप आवडते. चटणी तर सांगूच नका, चटणी तर खूप आवडते माझ्या मुलाला. चटणी आवडते आणि भाजी पण आवडते. कट करून घ्यायचे. आता चला आपण सर्व पटापट कट करून घेऊया. कट करून झाल्याच्या नंतर तोपर्यंत आपली थोडी डाळ पण व्यवस्थित होते, डाळ पण शिजते, आणि आपलं स्वयंपाक करायला
बाकीचं समोरची प्रोसेस करायला रेडी राहते. पटापट आता सगळे कापून घेऊया आपण. मस्त छान कवळी कवळी आहे, पण निब्बर नाही भेटला अजून. आणि जर निब्बर जर आलं जाड, त्याच्यामध्ये ब्या पकलेल्या असल्या त्या ब्या काढून टाकायच्या, कारण की ब्या नको आहे आपल्याला. हे बघा, हे कटकन आवाज आला याचा. हे बघा, आत्ता बोलले लगेच आले ना. असं जाडवालं असल्याने अशा ब्या पकलेल्या तर या खायला छान लागत नाही आहे. तर ह्या आहे ना आपल्याला काढून घ्यायच्या, बी काढून घेऊया. फक्त जी जाड बी आहे ना अशी झालीत ना तीच काढून घ्यायची. बाकीच्या ज्या कवळ्या आहेत त्या अजिबात काढायच्या नाही आहे. त्या चवदार लागतात, ह्या कशा खायला दातात फसतात, त्याच्यामुळे ह्या आपल्याला ठेवायच्या नाही आहे, काढून घ्यायच्या. असं जाड आलं ना तर ते बी काढून घ्यायची त्याची. हे बघा, काढून घेतली. आणि म्हणजे याचं पिकलं आहे ते, त्याच्या बियाचा कलर चेंज झाला आहे, त्याच्यामुळे ती बी नकोच, ठेवायचीच नाही आहे. खायला चवदार नाही लागत, ते कडक कडक दातात फसते. मग बघा, काही काही भेटते तसं नाही, भेटलं तर ते काढून टाकायचं, ते घ्यायचं नाही आहे. आता चला आपण व्यवस्थित सगळं कापून घेऊया. तुम्हाला आता सांगितलं मी कसं कट करायचं आहे म्हणून. त्याच्यावरचे साला हे काढायचं नाही आहे, काटे काढायचे नाही आहे. आणि निब्बरवाला आलं ना तर त्याच्या बी आपल्याला काढून टाकायच्या आहे, ठेवायच्या नाही आहे. कारण की ज्यांना ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी ही रेसिपी. नक्की एकदा ट्राय करा. हे बघा, याच्यात पण आले. चला आता सर्व कंटुले मी कापून घेते. हे बघा, अशी डाळ शिजवायची आहे, जास्त शिजवायची नाही आहे. आता शिजलेल्या डाळीमध्ये आहे ना आपल्याला आहे ना आपण जे कट केलेत कंटुले ते त्याच्यामध्ये ॲड करायचे. ते पण व्यवस्थित शिजून घ्यायचे. तोपर्यंत राहिली सुरी डाळ एक्स्ट्रा ती दाढी होती ना, तर व्यवस्थित होऊन जाते. जास्त शिजवायची नाही, अशी शिजवायची. हे बघा, आता शिजते. आता साईडच्या गॅसवरती आपण शिजायला ठेवून देऊया आणि मसाल्याची तयारी करूया. आता मसाला कसा भाजायचा, कसा करायचा ते समोर तुम्हाला सांगणार आहे. आता ह्या गॅसवरती साईडला ठेवते मी, तोपर्यंत आपले कंटुले पण व्यवस्थित शिजून जाते. आता ह्या गॅसवरती आपण तवा ठेवूया, कारण की आपल्याला मग पटकन रेसिपी होते. आणि कंटुले शिजायला वेळ लागत नाही, लवकर होते. कंटुल्याचा काही विषयच नाही आहे. कंटुले आता तोपर्यंत साईडच्या गॅसवरती ठेवून देऊया. आणि इथे ना आपण तवा ठेवूया मसाला भाजण्यासाठी. तवा गरम करून घेऊ, त्याच्यामध्ये कांदा कट करून टाकायचा आहे. आता एक कांदा जाडसर कट करून घेतला आहे, ते आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तोपर्यंत मसाला काढून घेते. आता इकडे मस्त कंटुले साईडच्या गॅसवरती आपले शिजत आहे. आणि आता मी मसाला पण काढून घेतला आहे. आता आहे ना ह्या कांदा आपण जो कट केला होता त्या कांद्यामध्ये आपण थोडं तेल ॲड करूया, कारण की लवकर भाजल्या जाते, लवकर भाजून जातो. आता लसूण नाही आहे माझ्याकडे, तुम्ही लसण पण यूज करू शकता. माझ्याकडचं संपलेलं आहे लसण पण याच्यासोबत भाजू शकता. लसणाने खूप छान चव येते, पण माझ्याकडे नाही आहे लसण, त्याच्यामुळे मी वापरत नाही बरं का लसण. आता कांदा चांगला ब्राऊन कलर होईपर्यंत आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. आता आहे ना त्याच्यामध्ये मिरच्या टाकते, सुकलेल्या मिरच्या आहे. मिरची खूप तिखट आहे, त्याच्यामुळे मी 4च घेतल्यात, कारण की तुमच्या तिखटानुसार तुम्ही कसं खाता आणि तिखट तसं त्याच्यानुसार तुम्ही तिखट यूज करू शकता. चालेल, काय हरकत नाही आहे, तुम्हाला कसं घ्यायचं त्याच्यानुसार. कारण की थोडे तुम्ही बदल करू शकता. आणि ह्या पद्धतीने थोडंफार आणि ह्या पद्धतीने नक्की एकदा ट्राय करा. ट्राय करून बघा आणि कशी झाली रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगायचं आहे, कशी बनली म्हणून. आता हे व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आणि लसण टाका बरं का, कारण की माझ्याकडे लसण नाही आहे, त्याच्यामुळे मी ॲड करत नाही. लसण संपलेलं आहे, काल आठवण नाही राहिली सांगायची. तर मिरची पण व्यवस्थित भाजून घ्यायची. आणि ही पद्धत मस्त छानच लागते भाजी. जर तुमच्याकडे सुकी मिरची नसेल तर तुम्ही आहे ना ओली मिरची पण यूज करू शकता. ओली मिरची नसेल तर तुम्ही तुमच्याकडे जे मसाले अवेलेबल आहे ते पण टाकू शकता. थोडं त्याच्यामध्ये मी धनी फूल आणि दगडी मसाला
सॉरी खडा मसाला घेतलेला आहे आणि दगडी फूल आहे. खडा मसाला थोडासा यूज केलेला आहे, जास्त नाही केला, कारण की त्याने भाजी जरा तेज होते, त्याच्यामुळं जास्त यूज करायचा नाही आहे. आणि व्यवस्थित धनी भाजून घ्यायचे, व्यवस्थित सगळा मसाला भाजून घ्यायचा आहे. मसाला व्यवस्थित भाजून घेतला की चव खूप छान लागते भाजीला आणि म्हणजे कलर पण छान उतरतो, मिरची वगैरे व्यवस्थित भाजून घेतलं तर. आता मसाले तुमच्याकडं असेल, तुमच्याकडं सुकी मिरची नसेल तर तुम्ही मसाले पण यूज करू शकता, पण जास्त मसाल्यात एवढं टेस्टी लागत नाही आहे, त्याच्यामुळं अशी सिंपलच छान लागते. जास्त मसाले टाकल्याने एवढी चव लागत नाही आहे भाजी. आणि तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही मसाले टाकून सुद्धा करू शकता. तुम्हाला जर मसाला असा भाजायचा नसेल, तुम्ही आता डायरेक्ट शिजू घातले आणि फोडणी द्यायला लागले कांदा लसणाची आणि लाल तिखट जे तुमच्याकडे मिरची पावडर धनिया पावडर जे आहे ते टाकून तशी केलेली पण छान लागते. पण ह्या पद्धतीने एकदा करूनच बघा. म्हणून ही पद्धत मी तुमच्याकडे शेअर करत आहे, कारण की कोणाकोणाला शॉर्टकट पाहिजे, पटकन भाजी शिजली की पटकन फोडणी द्यायला, मसाला कधी भाजणार, कधी मिक्सरला काढणार आणि कधी सगळ्या गोष्टी करणार असं वाटते. तर तुम्ही आहे ना ह्या पद्धतीने एकदा ट्राय करा. आता आहे ना त्याच्यामध्ये मी थोडी धनिया टाकते. माझ्याकडे लसण नाही आहे, लसण यूज करा नक्की, लसणाने टेस्ट खूप छान लागते. आता सगळं व्यवस्थित परतून झाले ना आपलं धनी बिनी सगळं. आता आहे ना हे काढून घेऊन एका टोपामध्ये मी गॅस बंद केला आहे, प्लेटमध्ये सॉरी, आणि मिक्सरला थंड झाल्याच्यानंतर व्यवस्थित फिरून घ्यायचं आहे. आणि आता लगेच आपले हे पण कंटुले पण शिजले असेल ते पण आपल्याला व्यवस्थित हे करून घ्यायचं आहे. हे बघा व्यवस्थित सगळं भाजलं आहे. आता जे कंटुले पण आपले व्यवस्थित शिजले ते पण मी तुम्हाला दावते. ते लगेच शिजतात, जास्त वेळ लागत नाही शिजण्यासाठी, त्याच्यामुळं लगेच मीडियम गॅसवरतीच शिजवलेले आहे, जास्त मी फास्ट नाही केलेला. आणि डाळ पण बघू शकता मस्त झालेली आहे, शिजली व्यवस्थित. कंटुले मी तुम्हाला दावते, शिजला असेल, जास्त गाळ शिजू द्यायचं नाही आहे. हे बघा शिजलं, लगेच पडलं पण शिजलं व्यवस्थित. आता मी गॅस बंद करणार आहे, गॅस मी बंद केला आहे. आता हे वाटण आपण जे काढलं ते मिक्सरमधून व्यवस्थित बारीक करून घेऊया. पटकन मिक्सरला बारीक झाल्याच्यानंतर लगेच आपण फोडणी द्यायला घेऊया. आता भाजी आपली पटकन झाली, जास्त वेळ लागत नाही शिजायला, पटकन शिजते. आणि हे मसाला पण थंड करून घेऊन मिक्सरला पटकन काढून घेऊया. आता ना मसाला पण व्यवस्थित बारीक केलेला आहे, मिक्सरमधून पाणी घालू. आणि आता कढई ठेवली गॅसवरती, त्याच्यामध्ये तेल ॲड करूया. मस्त लगेच फोडणी देऊन घेऊया पटकन. कांदा नसेल तर लसणाची फोडणी दिली पण तरी पण चालेल, पण आता लसण नाही आहे माझ्याकडे, तर मी कांदाच यूज करत आहे. तुम्ही लसण टाका, कारण की माझ्याकडचा संपला आहे, भरपूर टायमात सांगितलं आहे तुम्हाला. आता एक बारीक चिरलेला कांदा त्याच्यामध्ये ॲड करून घेऊया, तो पण मस्त परतून घ्यायचा आहे. चांगला कांदा परतून घ्यायचा आहे. आता गॅस मी फास्टच केलेला आहे. तर त्याच्यामध्ये मी ना अर्धा चम्मच हळद आणि 1 चम्मच अंबारी मसाला टाकला आहे, थोडाच टाकला, जास्त यूज नाही केला बरं का. तुम्हाला जर दुसरे एक्स्ट्रा मसाले तुमच्या घरात जे अवेलेबल असेल ते तुम्ही ॲड करू शकता. आणि मला अशीच बनवायची म्हणून मी मसाले वगैरे काही टाकलं नाही आहे, तुम्ही टाकू शकता तुम्हाला जर हवा असेल तर, पण नाही टाकले तरी पण काय हरकत नाही, कारण की अशा पद्धतीनेच ट्राय करा. कारण की कोणाकोणाला कन्फ्युजन आहे, त्याच्यामुळेच बोलले. आता जे आपण वाटण रेडी केलं होतं मिक्सरमधून ते टाकायचं, पाणी घालून केलेलं, ते पण व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचे. आता मिरची टाकलेली ऑलरेडी त्याच्यामध्ये, आता आपल्याला मिरची टाकायची काही गरजच नाही आहे. आपण त्याच्यामध्ये सुक्या मिरचीचा वापर केलेला आहे, मिरची टाकायची नाही आहे. फक्त मसाला व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचा आहे. चांगला परतून घेऊ तेल सुटेपर्यंत. आणि सुगंध खूप छान यायला लागला बरं का भाजीचा. आणि हे टाका ते टाका ते टाका ते टाका, जास्त मसाले पण टाकायची गरज नाही आहे, खायला चवदार सिंपल अशी भाजी. हे बघा मस्त तेल सुटलंय आता आपल्या मसाल्याला. आता आपण जे आपलं शिजलंय ना
ते नंतर टाकायचं. थोडं मी पाणी टाकते. मिक्सरचं भांडं धुवून थोडं 2 मिनटं आपण शिजून घेऊया. दोन मिनटं शिजून घेऊ. नंतर मग आपण त्याच्यामध्ये ते आपण जे शिजली ना डाळ ती त्याच्यामध्ये ॲड करायची आहे. आणि कलर बघा किती छान आला आहे. फासच गॅस ठेवला आहे, स्लो नाही केलेला. व्यवस्थित आपल्याला 2 मिनटं शिजून घेऊ. व्यवस्थित मसाले शिजल्याच्या नंतर आपण टाकून देऊया. कलर खूप सुरेख आलेला आहे, बघू शकता तुम्ही. आणि भाजीचा वास पण खूप छान यायला लागलाय. भाजी खूप छान बनणार आहे, म्हणजे बनतेच चांगले. आता मसाले आपले शिजून झालेले आहे. कलर बघा किती छान आलाय. त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकूया आपण. थोडं त्याच्यामध्ये मीठ ॲड केलंय. वाटणामध्ये मीठ नव्हतं घेतलं, त्याच्यामुळे मसाल्यात टाकलं. आणि जे आपलं हे शिजली ना डाळ ती त्याच्यामध्ये ॲड करायची आहे. त्याच्यामध्ये पाणी ॲड करूया. थोडं, जास्त नाही टाकायचं. आणि मस्त थोडी शिजून घ्यायची. आता डाळ पण शिजलेली आहे, आपले मसाले पण आपण ऑलरेडी शिजून घेतलेले आहे व्यवस्थित. आणि त्याच्यामध्ये थोडं फक्त मिक्सरचं भांड्यात थोडं पाणी टाकून त्याच्यामध्ये ॲड केलं. आणि एक चांगलं थोडं कडून घ्यायचं, जास्त नाही, कारण की आपण थंड पाणी यूज केलेलं आहे त्याच्यामुळे. आणि कलर बघू शकता तुम्ही भाजीला कसा आलेला आहे म्हणून. त्याच्यामध्ये आपण कोणते मसाले यूज केलेले नाही, काहीच नाही केलेलं. फक्त अंबारी मसाला त्याच्यामध्ये ॲड केलेला आहे. आता चांगलं आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे. बघा जास्त पातळ पण नाही, जास्त घट्ट पण नाही आहे. त्याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता. खूप छान वास तर खूप छान यायला लागलाय. थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करूया त्याच्यामध्ये. बस उकळी आल्याच्या नंतर, आता करायची नाहीये. उकळी आल्याच्या नंतर त्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करूया आपण. उकळी लगेच येते, जास्त वेळ लागत नाही, कारण की सगळं गरमच आहे. मसाले पण व्यवस्थित कढून घेतलेले आहे आपण. आणि भाजी ऑलरेडी गरमच होती. बघा लगेच उकळी यायला लागली, कारण की मी अजिबात व्हिडिओ बंद केला नाही, चालूच होता. चला मग, कोण खाली रेसिपी नक्की कमेंट करा. कमेंट करायला अजिबात विसरायचं नाही आहे. छान कमेंट करायची आहे. तुम्हाला कोणची रेसिपी बघायची ती पण तुमच्या ताईला कमेंट करून सांगत जा की तुम्ही ही बनवा म्हणून. तुमच्यासाठी नक्की मी ती रेसिपी घेऊन येईन. आणि रेसिपी कशी वाटतात ते पण सांगायचं, कमेंट करायला अजिबात विसरायचं नाही आहे कशी बनली म्हणून रेसिपी. आता आहे ना चांगलं उकळी आलेली आहे. त्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करूया. चला मग, आपली कंटुल्याची भाजी रेडी झालेली आहे. भाकरीसोबत खाऊ शकता, चपातीसोबत खाऊ शकता, तांदळाच्या भाकरीसोबत खाऊ शकता. जे तुमच्याकडे अवेलेबल आहे त्या भाकरीसोबत खाऊ शकता, काय हरकत नाही. एकदम सरळ आणि सोप्या रेसिपी असतात. कशा वाटतात रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. आणि कमेंट करायला विसरायचं नाही आहे. अशाच आपल्या चॅनलवरती नवनवीन रेसिपी येत असेल. रेसिपी जर आवडली तर प्लीज एक लाईक करा, कमेंट करा. आणि चॅनलवरती नवीन आला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईबर करा सर्वजण. चला आता रेसिपी एंड करते. भरपूर मोठी रेसिपी झालेली आहे, नक्की सर्वांनी बघायची आहे. आणि बघितल्याच्या नंतर कमेंट करायला विसरायचं नाही रेसिपी कशी वाटली म्हणून. आणि कोण खाल्लेली ती पण कमेंट करा. चला मग आता इथंच एंड करते. बाय. रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा. इथंच एंड करते. धन्यवाद. पूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल सर्वांचं खूप मनापासून धन्यवाद बरं का.